कैलास मागच्या मॅच मध्ये कमालीची बॅटिंग कैलासची आपल्याला पाहायला मिळाली होती. तोच कैलास ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. खडेकडे खेळण्याचा प्रयत्न परंतु वेग अगदी प्रचंड आहे या गोलंदाजाकडे. साहिलनं मात्र मागच्या मॅच मध्ये देखील एकच धाव 2 धावा त्याने बहाल केल्या होत्या. चांगली गोलंदाजी त्याने मात्र निश्चित केली होती. त्यानंतर मात्र टीमला मोमेंटम जो त्याने मिळवून दिला होता. कमालीची गोलंदाजी. या मॅच मध्ये देखील आतापर्यंत त्याने 2 चेंडू फेकलेत, एकच धाव त्याने खर्च केलेत. चांगली गोलंदाजी मात्र साकारतो नागोटने टीम कडून मात्र बिलॉंग करत असताना. हा फटका चांगला आहे. ऑलॉंग दी कार्पेट एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडूला काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी फंबल पाहायला मिळत आहे. तोपर्यंत चेंडू होईल फरार. सीमा रेषा पार. चौकार. पहिल्या बॉलला 1, दुसरा बॉल डॉट, तिसरा बॉलला चौकार. चौकार आलाय. चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचले 5. यावेळी क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग मिड ऑन क्षेत्रामध्ये ज्या प्रकारची खऱ्या अर्थानं फिल्डिंग सेट केली आहे ना त्याच प्रकारची गोलंदाजी मैदानामध्ये साकारतो खऱ्या अर्थानं साहिल आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी पाहायला गेलं तर डीप एक्स्ट्रा कव्हरला देखील क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या चुकीनं तो चौकार गेलाय. चांगलं स्पेल आतापर्यंत हाताळत असताना पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न फॉलो केलं. या ठिकाणी व्हाईट बॉल आलाय. अतिरिक्त चेंडू आला. एक्स्ट्राची धाव. आणखीन एक चांगला चेंडू जोरदार साफील केली जाते. अंपायर सांगतात लेग स्टंप मात्र मिस करत आहे. इथे मात्र आणखीन एक चांगला चेंडू. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण शेवटच्या क्षणी आपल्याला पाहायला मिळतंय. 3 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. 3 धावांना धावफलक आपण पाहताय जाऊन पोहोचतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. दुसरं षटक आता प्रगतीपथावरती आहे. गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज आपण पाहतोय महेश. काय करतोस मेगा फायनल आपण पाहताय. एकीकडे तुम्ही पाहताय निंबोडे आणि दुसरीकडे आपण पाहताय नागुटणे. या 2 टीम दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू अगदी स्टँड अँड डिस्पॅच. क्षेत्ररक्षक नाहीये. वेकंड एरिया आहे. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्प्या अखेर आलाय चौकार. फलंदाज कैलासच्या बॅट मधून. थँक्यू डीजे. थँक्यू. चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचले आपण पाहताय 13 धावा धावफलकावरती. पहिल्याच चेंडूवरती आक्रमण केलं महेशचा फलंदाज कैलासनं. मागच्या मॅच मध्ये जर पाहायला गेले सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये फार चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थानं साकारली गेली होती गोलंदाज महेशच्या माध्यमातून देखील. परंतु यावेळी पहिल्या चेंडूवरती त्याला चौकाराचा मार खावा लागतोय.
कारण की निमोडा टीम देखील आपण पाहतो तेवढाच ताकदीची आहे. आता मात्र मेगा फायनल मध्ये दोघांनाही आपल्यातली गुणवत्ता इथं मात्र दाखवायची आहे. फुलटॉस चेंडू, कनेक्शन प्रॉपर नव्हतं तरी देखील चेंडू आला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. सतरा धावा धाव फलकावरती. अगदी आपण पाहतो ना बॅटीला स्पर्श केला आणि त्यानंतर चेंडूनं वेग मात्र प्रचंड परिधान केला. लॉंग स्टॉप मध्ये आणखीन एक चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. तिसरा येईल का? हा व्हाईट बॉल आलाय. 18 धावा धाव फलकावरती आता व्हाईटच्या साह्याने आपल्याला पाहायला मिळतील. चांगला फटका यावेळी क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायची आहे. फेके थोडीशी वाईट पाहायला मिळाली. धावसंख्या जाऊन पोहोचेल या 2च्या साह्यानं 20 धावा धाव फलकावरती. फुल टॉस, फुल टॉल वसूल केलाय. अगदी चेंडूला तल्यामध्ये पाठवलाय षटकारासाठी. सव्वीस धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील.